या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास, भरपूर ताजी सास अब आपके पास। बीके प्रोडक्ट्स शहादा। सायरा फिल्म प्रसिद्ध आदिवासी अॅक्टर अजय बाबू यांची खास मुलाखत। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील कोयलकुके व सायरा या गाण्यांनी फेमस असलेले अजय बाबू यांनी आपली जीवनाची कहाणी सांगत भविष्यात येणारे गाणे व पुढे काय करणार आहेत याविषयी आमच्या गावकरी एक्सप्रेस चॅनलवर खास मुलाखत दिली। नमस्कार, सगळे मला ओळखत असतील तर मी आहे अजय बाबू। आज मी तुमच्या मुळे आज या परिस्थितीत आहे। तर मला गाण्याचा खूप शौक होता आणि ॲक्टिंगची बी खूप आवड होती, पण ते कुठेतरी माझं दाबलं गेलं होतं। मला असं सहकार्य कुठेच लाभलं नाही, कोणीही पुढे येऊन मदत केली नाही। असं कित्येक म्हणजे 10-12 वर्षात असं माझ्यामध्ये भरपूर कलागुण होते, पण मी कुणाला दाखवू शकलो नाही। पण मला अशी संधी भेटली की एक सलीम शेख नावाचा गायक मला भेटला, तो शहादामध्ये राहतो। त्यांनी मला येऊन सांगितलं की दादा माझ्याकडे गाणे आहेत, मी तुला 3 गाणे देतो म्हटलं। तर मला तर आवडच होती, तर मी आवर्जून सांगितलं की मी करायला तयार आहे। मग आम्ही दोघांनी त्या गाण्यावर प्रक्रिया सुरू करून दिली आणि त्या गाण्याने खूप लोकांना उत्साहित केलं आणि आनंदित केलं आणि आज तुमच्या लोकांमुळे मी प्रसिद्ध झालेलो आहे। लोकात मला अजय बाबू या नावाने सगळे ओळखायला लागलेले आहेत। माझ्या मागचं कारण असं आहे की माझी मागची परिस्थिती जी होती ती खूपच बिकट होती, खूपच की मी काहीच करू शकत नव्हतो। म्हणजे घरची परिस्थिती नाजूक असल्यामुळे घरचे लोक कामाला जायचे, मी सुद्धा कामाला जायचो आणि वेळ आली तर नाशिक, महाराष्ट्र, गुजरात अशा ठिकाणी सुद्धा काम केलेलं आहे। मी भरपूर मेहनत घेतलेली आहे, शेतात मजुरी केलेली आहे आणि असं करत करत मी नाद सोडला नाही। मी माझ्या मनात असायचं की मी काहीतरी करावं आणि ती संधी आज मला शहादा तालुक्यात येऊन भेटलेली आहे आणि मी शहादा तालुक्याचं नाव उंचावलेलं आहे। तुमचे पुढे पण काही आम्हाला गाणे बघण्यासाठी मिळतील का? अवश्य भेटतील। आता माझ्यात खूप उत्साह आहे आणि माझे येणारे 2 गाणे येऊन गेलेले आहेत। मला दिल तोडी गई सजनी एक इराणी खानदेशी सॉन्ग आहे आणि दुसरं सांगितलं तर आदिवासी पावरी गाणं आहे, गोरी छोरी असं काही चांगलंच गाणं आहे। ते पण दोघे गाणं पुढच्या महिन्यात शूटिंग होणार आहे आणि 1.5-2 महिन्यात ते येऊन जाईल आणि तुम्हाला बघता येईल आणि त्याचा आनंद लुटता येईल। जरी कोणी मोठ्या गायक आणि डायरेक्टरांनी ऑफर दिल्यावर तुम्ही ते स्वीकारणार आहेत का? मी स्वीकारेल, पण मी इकडचं बी बघेल, कारण मी इथं हे गाणे करतोय, अजून माझ्यात काही सुधारणा होईल का ते बघेल, त्याच्यानंतर मी त्या मोठ्या गायकाबरोबर जाईल। तुमचा आवडता जो ऍक्टर आहे तो कोण आहे? असं म्हणायला गेलं तर माझे आवडते ऍक्टर तर भरपूर आहे, पण तरी मी अजय देवगणची कॉपी केलेली आहे। लोक मला म्हणतात अजय बाबू, मला नाव पण हे लोकांनी दिलेलं आहे अजय बाबू। अरे जे नवीन गाणं आहे त्याच्यात जी हिरोईन आहे ती बदल असेल का त्याच असते? बदल असेल। बदल्या समारंभ किंवा उद्घाटनाला बोलवल्यास तुम्ही जाण्यास इच्छुक राहणार आहेत का कार्यक्रमाला? हो, सेलिब्रिटी म्हणून। एक सेलिब्रिटी म्हणून जाण्यास मी उत्सुक राहील, पण त्याचबरोबर माझी सिक्युरिटी बी महत्वाची आहे, त्यांना मी हे कळवेल आधी। मी जर तिथं सेक्युर राहिलं तरच मी तिथं जाण्यास इच्छुक राहील। माझे जे सगळे फॅन आहेत त्यांना मी हेच सांगू इच्छितो की माझे पुढचे जे गाणे येत आहेत त्यांना तुम्ही आवर्जून बघा। माझा YouTube चॅनल अजय बाबू म्हणून आहे, तिथं लाईक बी करा, शेअर बी करा आणि सबस्क्राईब बी करा आणि गाण्याचा खूप आनंद घ्या। माझे पुढचे 2 गाणे येणार आहे, त्यांच्यासाठी तयारीत राहा बघण्यासाठी, हेच मी त्यांना सांगू इच्छितो। राणी कुमावत आहेत, तिला फेमस करणारे आपले जास्तीत जास्त आदिवासी मुलं आहेत, मुली आहेत, तरीही राणी कुमावतने आदिवासी बद्दल जी स्टेटमेंट केलेले आहेत त्याच्यामुळे तिला सगळे जण अनफॉलोअर करतायत। तुमच्या याच्यावर काय मत आहे? राणी कुमावत हे चुकीचं वागलं असं वाटतं? हा, मला थोडंसं त्यांनी वेगळं पण
बोलले ते एक समान बोलायला पाहिजे, त्यांनी सगळ्यांना सारखं बोलायला पाहिजे. मी लहानपणी असताना खूप खट्याळ होतो. म्हणजे असं माझे छोटे छोटे मित्र जे होते ते सगळे खोट्याळच होते. म्हणजे आम्ही सगळे मित्र मिळून जंगल असो, गली असो, नदी असो, कुठे काही येडे चाले करत फिरायचो आणि पिक्चर बी बघायचो. रात्री पिक्चर बघायचो आणि त्यांच्या ऍक्टिंग, हिरोच्या ऍक्टिंग मारायचो आणि हिरोच्या ऍक्टिंग मारताना खरंच आम्ही मारून बी बसायचो खरंच समोरच्याला. असं खूप हसी मजाक करत करत मी थोडा वाढत वाढत गेलो आणि कॉलेज केला मी. आणि कॉलेजला असताना काही ड्रामे असतात, त्याच्यामध्ये मी इंटर झालो. मी काही ना, पण मागे मागे का असो ना, पण होतो मी थोडेफार ड्रामे करायचे आणि मनातल्या मनात विचार करत असायचो मी काहीतरी करेल करेल असं. म्हणून हळूहळू मी असं ऍक्शन पिक्चर बघून शिकत राहिलो आणि खरंच मला गाण्याचे ऑफर आले आणि मी गाणं तयार केलं आणि ते गाणं आज सगळ्यांना आवडतंय, सगळे आवर्जून बघताय. असंच करा, पुढच्या गाण्यालाही असंच बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय खानदेश, जय जोहार, जय आदिवासी.